हाय नमस्कार प्रिय व्लॉगमध्ये तुमचं स्वागत. माझे मम्मीचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा. माझ्या मम्मीचे पूर्ण व्हिडिओ बघत जा, तिला सपोर्ट करा. तुमच्यामुळे ती पुढे जाईल. सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट मध्ये नक्की सांगा. हॅलो गाईज, प्रिया ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज घेऊन आलेले आहे. आज रविवारची सुट्टी आहे मुलांना, तर सगळे मुलं आज घरी आहे. खूप धिंगाणा असतो आमच्या घरी. तुम्ही नक्की मला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. नक्की तुम्हाला दिसेल की आमचं घर हे बघा. अंशुमन खूप खुश आहे की आज त्याचं आवडतं भाजी करणार आहे. तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये दिसणार आहे काय भाजी केलेली आहे मी. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सकाळचे वाजले होते 9:30, तर मी इकडं कांदे भाजत टाकले होते. मला असं मसाल्यातलं कांदा भाजून खूप आवडतो. तर तुम्ही कसा टाकता? मी खोबरं कांदा सगळं मी गॅसवर भाजून घेत असते. काळ्या भाज्या खूप छान होतात त्याच्याने. हा मसाला मी खास त्याच्यासाठीच काढत आहे, काळ्या भाज्यासाठी. तर तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा, मी माझा मसाला आता सगळा मी एका ताटामध्ये काढून घेतला आहे. लसूण खोबरं आलं लसूण पेस्ट पण करून ठेवली आहे. आणि कोथिंबीर मला भरपूर लागते इकडे. याच्यानंतर मी आता मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. त्याच्यानंतर आपण आता मीठ टाकून घेऊया. आणि थोडंसं मीठ टाकल्यानंतर थोडंसं धना पावडर टाकायची आहे. आणि त्याच्यानंतर थोडंसं थोडंसं हळद टाकायची आणि सगळं ते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, आता मी मिक्स करून घेते. आता ते चांगलं एका हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला मसाला सगळीकडं त्या मिश्रणाला लागल. त्याच्यानंतर आता आपल्या मिश्रणाला सगळं ते मिश्रण लागून झालेलं आहे. त्याच्यानंतर थोडंसं 10 मिनटं तसंच झाकून ठेवायचं. त्याच्यानंतर मी इकडं चांगलं असं हे करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी इकडं फोडणी देऊन कुकरला त्याच्या शिट्ट्या काढून घेतल्या आहे. मी 4 शिट्ट्यात शिजत होते. माझं स्टीलचा कुकर आहे त्याच्यामुळं मी 4 शिट्ट्या घेतल्या आहे. त्याच्यानंतर माझ्या शिट्ट्या झालेल्या आहे आणि शिट्ट्या होऊस्तोवर बाकीचे दुसरे कामं करून घेतले. त्याच्यानंतर माझ्या शिट्ट्या झालेल्या आहे आणि कुकर गार करायला ठेवलं होतं. हे बघा, माझं मटण शिजलं आहे. त्याच्यानंतर मी आता फोडणी द्यायला घेतलं होतं. त्याच्यात अंशुमन खूप मध्ये मध्ये करत होता, त्याला खूप आवडतं ही भाजी. त्याच्यानंतर मी आता फोडणी द्यायला घेतली होती. त्याला पिवळं खूप आवडतं खायला. त्याच्यानंतर मी फोडणी द्यायला घेतली होती. अशा भाज्यांना तेल खूप लागतं. तेल नसलं तर भाज्या चविष्ट होत नाही. खूप म्हणजे असं प्रमाणातच टाकायचं, लय पण नाही टाकायचं. त्याच्यानंतर मी मसाला असं मस्त तळायला घेतला आहे. मसाला तवर तेल तापवतं आहे. आपला मसाला दळून झाला होता, तर मी आता मसाला दळून घेतला. त्याच्यानंतर आता आपण फोडणीला देऊया. हे बघा, मी आता फोडणीला देते. माझा मसाला मस्त बारीक असा दळून झालेला आहे. मी आता फोडणीला देते. हे बघा, आता पहिला मसाला तळून घ्यायचा आहे. लगेच सगळेच मसाले एकखटी टाकायचे नाही. हा मसाला चांगला असा परतू घ्यायचा आहे, जेणेकरून आपली भाजी खूप छान आणि चविष्ट होते. आता आपला मसाला तळून झाल्यानंतर आपल्याला आता त्याच्यामध्ये आपल्याला शिजलेलं मटण टाकायचं आहे. मटण टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, माझं मिश्रण मस्त मिक्स झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण थोडंसं मी गरम पाणी करायला ठेवलं होतं किटलीमध्ये. ते पाणी गरमच टाकायचं आहे, गार पाणी नाही टाकायचं शक्यतो. भाजीला चव छान येते. मस्त गरम पाणी टाकलं तर्री पण छान येते. खूप मस्त लागते ही भाजी. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आमचं पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत.
आमचा रविवारची सुट्टी कशी असते आणि काय काय कामं असतं प्रिया ब्लॉगचं व्यवस्थित सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यानंतर माझी भाजी तयार झालेली आहे. त्याच्यानंतर माझ्या चपात्या वगैरे सगळं लाटून झाल्या आणि एकीकडं मी चपात्या भाजून घेतली, एकीकडं लाटून घेतली, एकीकडं भाजी उकळत ठेवली. त्याच्यानंतर माझा सगळं पूर्ण स्वयंपाक रेडी झालेला आहे. आणि माझा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. मला सपोर्ट करा. तर बाय बाय.